It is difficult to hear Dhamma, and birth of the Buddha is extremely real. माणसाचा जन्म होणे कठीण आहे. माणसाचे जिवंत राहणे कठीण आहे. सद्धर्माचे श्रवण करणे फार कठीण आहे. बुद्धाचे उत्पन्न होणे फार कठीण आहे. मनुष्य जीवन दुर्लभ है. मनुष्य का जीवन कठिन है. सद्धम्म सवर्ण कठिन है और बुद्धों का जन्म होना अत्यंत दुर्बल है. ही तथागताचं वचन देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. आणि ज्याच्यामुळे आपल्याला एवढा जो पवित्र धर्म मिळाला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो. आणि आपण जो आज राजा बिंबिसार आणि गौतम सिद्धार्थ यांचा जो प्रसंग आपण बघितला, एक राजपुत्राखातील किंवा एक आपला मोठा राजा आहे, मगध सम्राट आहे, आणि त्याच्यामध्ये एक शेजारच्या देशातून किंवा राज्यातून इंटर करतोय तरुण प्रसिद्ध राजघराण्यातला, आणि त्यांच्या प्रेमापोटी जे काही राजा बिंबिसार आणि त्याचं कथन जे आहे ते आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि मित्रांनो, आपण बघत असताना जेव्हा 4 पुरुषार्थ राजा बिंबिसार सांगते, तुम्हाला जर ग्रहत्यागच करायचा असेल तर तुम्ही घरात राहून सुद्धा हा पुरुषार्थ साध्य करू शकता. आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, मोक्ष हा शेवटी म्हणजे घरात पैसा आदला, अंगावरती हिडे जवाहरात घेऊन सुद्धा आपण हा प्रयास करू शकता. मग कशासाठी? आणि अशा पद्धतीनं हीच खरी धन संपदा आहे असं सिद्धार्थांना ते समजून सांगतात. आणि परत तुम्ही वाचन करत असताना बघितलं असेल की जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांना उत्तर देतात तर विषय सुख हा शब्द जवळपास 35 वेळापेक्षा जास्त आलेला आहे. आणि याच्यामध्येच सिद्धार्थ गौतम बुद्धाचं जे काही तत्वज्ञान आहे, डीप अँड डीप एका शब्दामध्येच आहे. कारण हे विषय सुख आपण एक एक पद्धतीनं ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि त्या पद्धतीचं आपण ह्या ठिकाणी विवेचन करणार आहोत. जेव्हा सिद्धार्थ गौतम आणि राजा बिंबिसार यांचं संवाद चालतो, त्यांना उत्तर देतात की ज्यांनी या जगात धनसंपत्ती संपादिली आहे, जे आपल्या धनसंपत्तीचा उपयोग मित्रासाठी आणि धर्मासाठी उपयोग करतात, त्यांनाच खरी धनसंपदा सर्वार्थाने सार्थक आहे. अशी धनसंपदा विनाश पावली तरी तिच्या विनाशाचे दुःख होत नाही, असं कोण म्हणते? सिद्धार्थ गौतम बुद्ध सम्राट बिंबिसाराला सांगतात की जगामध्ये जेवढे काही श्रीमंत लोक झालेले आहेत हे शेवटी सगळेच लयास गेलेले आहेत. म्हणजे त्यांची श्रीमंती ही सुद्धा त्यांना त्या लयास जाण्यापासून त्यांनी वाचवलेली नाही आहे. म्हणून तुम्ही जे काही म्हणता किंवा जे काही कथन करता किंवा जे काही मला तुम्ही सांगता ते तुमचं सांगणं कठीण आहे, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या माझ्या म्हणजे मनाला पटत नाही, म्हणून माझं मन लागत नाही. आणि मला ह्या गोष्टीचा जेवढा तिरस्कार येतो तेवढा तिरस्कार, जेवढे मला या विषय सुखाचे भय वाटते तेवढे मला विषारी सापाचेही भय वाटत नाही, मला आकाशातून कोसळणाऱ्या विजेचेही भय वाटत नाही, वायुसंगे प्रज्वलित होणाऱ्या अग्नीचेही भय वाटत. मित्रांनो, ही सेंटेन्स जे ते खूप महान आहे. कारण ज्या अर्थी तथागत गौतम बुद्ध सांगतात की विषय सुख हे सापापेक्षाही जहरीला आहे, याची मला भीती वाटत नाही. इन केस मला एखादा सापानं दंश जरी केला तरी मी वाचू शकल, परंतु ह्या संसारिक जीवनाच्या विषयामध्ये जर गुरफटलो हे विष त्याच्यापेक्षाही भयानक आहे. म्हणून माणसं दुःखी आहे. कारण मी जो काही ग्रह त्याग केला आहे, खरंच गड्या मी कोणत्या युद्धामध्ये हारलोय किंवा मी एखाद्या प्रश्नामध्ये सोल्युशन नाही काढलेलं आहे किंवा मी मैदान सोडून पळतोय, हा सुद्धा भाग नाही. कारण त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते, परंतु त्यांना ते अपयश आलं आणि त्या संघामध्ये जे काही
प्रश्न उपस्थित केले, घरच्यांना त्रास होऊ नये आणि या गोष्टीचं मूळ काय कारण आहे या गोष्टीचं म्हणजे विश्लेषण आणि चिंतन म्हणून अध्ययन करण्यासाठी मी गेलोच पाहिजे, या गोष्टी ते तथागत सांगत असतात. आणि हे विशेष रूप जर आपण विचार केला या गोष्टीचा, आता एक माणूस आहे समजा, तर माणसाचे हे 24 तत्व असतात. 24 तत्व मिळून मनुष्य हा तयार होत असतो. त्याच्यामध्ये जे काय आपण पंच उपादान स्कंद आहेत बघा, कान आहे, नाक आहे, जिवा आहे, डोळे आहे आणि स्किन आहे, आणि याचा उपभोक्ता कोण आहे? मन आहे. म्हणून तथागत गौतम बुद्ध काय सांगतात की ज्या काही क्रियाप्रक्रिया होतात त्या केवळ आपल्या मनातूनच होतात. जे काही उद्धाची समस्या निर्माण झाली ते लोकांच्या मनामध्येच क्वेश्चन निर्माण झाले, चांगले असो किंवा वाईट असो, पण दॅट बी इंट्रोड्यूस इन माइंड. म्हणजे मन हे मूळ आहे, दुःखाचं मूळ आहे. म्हणून ते मन कशामुळं कलुषित आहे. मग आता हे जर आपण बघितले, आता नाक झालं, दिवा झालं, हे जे पंचेंद्रिय जे बघितले याचीच जर तन्मात्रा कोणत्या आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. याचे कार्य कोणते आहेत? 5 कार्य. शब्द, स्पर्श, रूप आणि म्हणजे आपण जे बोलतो, तोंडाने बोलतो, डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, त्वचेने स्पर्श सुखद असो किंवा दुखद असो याचा स्पर्श घेतो, आणि जिभेने आपण रस ग्रहण करत असतो. आणि याच्या ज्या पंच म्हणजे तन्मात्रा आहेत किंवा पंचेंद्रिय जे आहेत, कर्णेंद्रिय, कर्मेंद्रिय, चक्षुंद्रिय, जिवेंद्रिय आणि घाणेंद्रिय, हे माणसाचे मेन हे आहे. आणि याचा सगळ्यात मोठा उपभोक्ता कोण आहे? माणसाचं मन. बघा, आता सायंटिफिकली जर आपण बघितलं तर शरीरातला कुठलाही पार्ट फिजिबल आहे, म्हणजे तो दिसतो. पोस्टमॉर्टम जर केलं तर लक्षात येऊन जातं. पण पोस्टमॉर्टममध्ये कोणाचं मन दिसते का? नाही दिसते. आता समजा आपण इथं गृहीत आता डोळे बंद केले, आपण दिल्ली सुद्धा पाहू शकतो, डोळे बंद केले मुंबई सुद्धा पाहू शकतो, डोळे बंद केले अमेरिका पाहू शकतो, जपान पाहू शकतो किंवा व्हिएतनाम पाहू शकतो, जे काही बुद्ध राष्ट्र ते पाहू शकतो, बुद्धाची मूर्ती पाहू शकतो, डोळे बंद करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहू शकतो. आणि हे जे मन आहे चांगल्या गोष्टीकडे सुद्धा जाते, वाईट गोष्टीपुढे सुद्धा जाते. म्हणून ह्या मनाचा जो उपभोक्ता आहे, या म्हणजे विषयाचा जो उपभोक्ता आहे, जवळपास 35 पेक्षा जास्त शब्द हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेन्शन केले. इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन आपण मागच्या म्हणजे 2 दिवसापासून पाहत आहोत त्यांच्या संवादामध्ये. मग खरी धन संपदा तथागत गौतम बुद्ध त्यांना सांगतात की तू जे ही खरी धन संपदा म्हणतो ही मी मानत नाही. ही गोष्टी म्हणजे नाहीत, ह्या क्षणिक असो. माणूस किती जरी श्रीमंत असला, कोणी जरी असला, देशाचा राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, त्याला 2च चप्पल लागतात, त्याला 1.5-2 पोळीच लागते, त्याला झोपायला सुद्धा बिछाना एकच लागतो, त्याला पायाचा थकवा जाऊ नये म्हणून त्याला एखादं वाहन असते, चालायचा त्रास म्हणून वाहन असते, ऊन लागू नये म्हणून छत्री असते, अंग झाकावं म्हणून त्याला कपड्याचं एक साधन असते, आणि तहान भागावं म्हणून आपण पाण्याचा उपयोग करतो. ह्या केवळ बाह्य निवारणाचे औषधी आहे किंवा हे बाह्य निवारणाचे उपाय आहेत. मग इंटरनल जे तयार होतात, इंटरनल जो संघर्ष तयार होतो, इंटरनल जे इरिटेबिलिटी निर्माण होते किंवा इंटरनली जो राग द्वेष उत्पन्न होतो, याचं मूळ कारण काय? कारण ह्या गोष्टीमुळं जे जगामध्ये किंवा ग्रहकलामध्ये जे आहे, आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बघितलंय की ही समस्या इथेच थांबली नाही. पंचवर्गीय भिक्खूंना निरोप देतात त्यांना, पंचवर्गीय जे श्रावक असतात ते सांगतात की समस्या सुटली आहे, तुम्ही आता जा घरी. नंतर परत निवांत चिंतन करतात, मनन करतात की गड्या माझी खरंच समस्या सुटली आहे का. नंतर सिद्धार्थांच्या लक्षात येते की ही जी समस्या आहे या समस्येपेक्षा कितीतरी पटीने ही समस्या मोठी आहे. कारण ही एका राष्ट्रामध्ये आहे, कुटुंबामध्ये आहे, भावाभावामध्ये आहे, बहिणीमध्ये आहे, नवरा बायकोमध्ये आहे, शेजाऱ्यामध्ये आहे, राष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे. आणि हे ग्रहकलाचं कारण काय, याच्या शेवटच्या टोकापर्यंत मी गेलोच पाहिजे. आता माझं उद्दिष्ट जे रोहिणी नदीच्या पाण्यावरचं जे होतं, परंतु आता जे उद्दिष्ट राहिलेले आहे हे याच्याही पुढचं राहिलेले आहे, असं त्या ठिकाणी संकल्प करतो, मनाला तो चिंतन करतो की विचार करतो कडे मी आता जावं की नाही जावं. नंतर थिंकिंग करतो की त्या प्रसंग आठवतात, ते सगळे त्यांचे प्रसंग आठवतात. शेतात काम करणारे हजारो वर्कर असतात, त्याच्यावर राबणारा एक मालक असतो, हजारो ते वर्कर असतात, त्याची ती पिळवणूक पाहते, त्याचं ते दुःख पाहते. आणि ह्या ज्या गोष्टी जे असतात, दृष्टिक्षेपात पडलेल्या ज्या गोष्टी असतात
त्याच्या मूळ कारणापर्यंत मी गेलंच पाहिजे. त्याचं चिंतन मनन मी केलंच पाहिजे. प्रत्येक विद्या ही मी आत्मसात केलीच पाहिजे. प्रत्येक ग्रंथाचा मी अभ्यास केलाच पाहिजे. प्रत्येक संस्कृतीचा मी अभ्यास केलाच पाहिजे. प्रत्येक कारणाचा मी अभ्यास केलाच पाहिजे, असं त्या ठिकाणी ते संकल्प करतात. आणि शेवटी ते त्यांचा ग्रहत्याग करून नंतर पुढचा पाठला म्हणजे तिथून जातात. परंतु त्या मगध सम्राटाच्या तिथून ते जात नाहीत. आणि ते पहिलं जे त्यांचं ते म्हणजे हे असते, बोलणं असते, त्याच्यामध्ये त्यांचा बराच म्हणजे असा एवढा छान असा संवाद आलेला आहे. अतिशय सुंदर रीतीने ते बिंबिसाराला सांगतात की इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला, परंतु ऐकल्यावर राजपुत्र जरासाही डगमगला नाही. आता सम्राट राजे एवढे मोठे आल्याच्या नंतर बघा, यमदार खासदार आला तर सगळे शालूट मारतात, उभे राहतात, सगळे हे करतात. परंतु जेव्हा सम्राट येतोय आणि सिद्धार्थ तेव्हा पाहते, तेव्हा थोडंही त्यांच्यामध्ये म्हणजे असं इम्प्रेस नाही झाले, असं इम्प्रेस नाही पडलं. एकदम म्हणजे असं गजपुत्रासारखा राजपुत्रासारखा असा डळबळला नाही. दुष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत त्यांच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलास जातो. फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्याची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजापासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. राजन, हे तुमचं ठीक आहे, तुम्ही सांगायला तर ठीक आहे, कारण पूर्वपर्यंत परंपरा चाललेली आहे. मैत्रीच्या समर्थनात आपण जो काही गोष्टी सांगत आहात त्याच्याबद्दल थँक्यू. किंवा तो जो तुमचा निर्णय आहे तो कदाचित योग्य आहे. आपल्या मित्राचे देव फिरले तरी त्यांच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाही त्यांनाच मी माझ्या अंतकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. भाग्यशील पुरुषाला वैभव काळात प्राप्त झाला असता त्यांच्याशी कोण मैत्री करत नाही. बघा, या ठिकाणी मित्र असंख्य असतात, परंतु तथागत गौतम बुद्ध सांगतात की जे संकट काळात मित्राला सोडून जात नाही. वैभव असल्यावर तर हजारो येतात, साखर पडल्यावर हजारो माशा त्या ठिकाणी जमा होतात. कारण आता वामनदादा कडचं आपण गाणं सुंदर असं पाहतो की जेव्हा मध असतो तेव्हा त्या माशा असतात, आणि जेव्हा तो अर्क संपतात सारे सगळे निघून जातात. ही जगाची वस्तुस्थिती. ही तेव्हा तथागतांनी जेव्हा बोधिसत्व प्राप्त होण्याच्या अगोदर ही म्हणजे कंडिशन त्या ठिकाणी खेळली. आणि त्यांना त्या सांगतात की वैभव काळ प्राप्त झाला असता त्यांच्याशी कोण मैत्री करत नाही. या जगात संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्याच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते. आणि शेवटी जेव्हा तो नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही. म्हणजे ही संपत्ती आता किती जरी समजा स्टोअर करून ठेवली, स्टोअर कशामुळे होते? लोभामुळे स्टोअर होते. लोभ कुठून उत्पन्न होते? आपलं शरीर आहे म्हणून उत्पन्न होते. म्हणून तथागत गौतम बुद्ध सांगतात की ही जी स्थावर मालमत्ता आहे हेच मुख्य दुःखाचं उगमस्थान आहे. कारण याचा जर उपयोग जर आपण इतरसाठी, समाजासाठी किंवा मित्रासाठी जर नाही केला, आता समजा आपले पैसे खूप आहेत, पण त्याचा उपयोग जर नाही केला तर कागदाच्या व्यतिरिक्त त्याला काही किंमत आहे का? सांगा की. आता समजा आपल्या खिशात 500,000 रुपये आहेत आणि आपल्या चपलेला एक म्हणजे छिद्र पडेपर्यंत आपण चालवली एका साईडनं, चप्पल सुद्धा आपण 200 रुपयात घेऊन, मग ते 1000 रुपये तुमच्या खिशातले कामाचे आहेत का? त्याला काही किंमत आहे का? जर तुमचं शरीर इम्बॅलन्स होऊन तुम्हाला जर कंबरेचे त्रास, मानेचे त्रास, सियाटिकाचे त्रास जर होत असतील, यात हे दुःखाचं कारण नाही आहे का? म्हणून तथागत गौतम बुद्ध म्हणतात की याचा विनियोग जर योग्य पद्धतीने झाला तर खरे तेच श्रीमंत असतात. मला या ऐकिक वस्तूची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाराने भटकणाऱ्या ज्वालाचीही भीती वाटत नाही. कारण ही जी हाव आहे स्वतःकडे पाहायचं नाही, फक्त संपत्ती संपत्ती आणि संपत्तीकडे पाहून जर माणसाची एवढी म्हणजे लालसा वाढून जाते की ह्या आनंदाच्या भरामध्ये म्हणजे किती जरी ज्वाला पेटल्या भडकल्या तरी त्याचा म्हणजे आत्मा तृप्त होत नाही किंवा अशी ती अग्नी विझत नाही. आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी क्षणभर सुखे जगभर भ्रामक कल्पनाप्रमाणे निर्णायक तरंगत असतात. आणि अशा केली तरी माणसाची मने ती मोडून टाकतात. आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर त्यांना अधिकच मोडून टाकतात. कारण याची जर एकदा लालसा लागली, समजा आता एखाद्या चोराला चोरीची लालसा लागली, फुकट त्याला म्हणजे काही त्याच्यावर म्हणजे संविधानिक कारवाई होईनात किंवा काय, त्याची लालसा वाढतच जाते. एखाद्या दारुड्या माणसाला सुरुवात कशी होते बघा, मित्र नेतात फक्त एका थेमाने ते सुरार बघतच हे म्हणतात, त्याला जे चटक लागते लागतच जाते. परंतु काढणारे कधी मित्र भेटतात का?
म्हणून वैभव काळामध्ये जे मित्र साथ देतात तेच खरे मित्र असतात. अशा पद्धतीचे तथागत गौतम बुद्ध त्यांना सांगतात. सुकाळा बळी पडलेल्या देवाच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या स्वर्गात तर आनंद मुळीच नाही. वाऱ्याचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही, त्याचप्रमाणे जो तृष्णात आहे त्याला कितीही सुकाळे मिळाले तरी तो तृप्त होत नाही. बघा, अग्नी आहे, अग्नीला वाऱ्याचा संपर्क आला, किती जरी वारा मिळाला तर ते वारा त्याचा हवाच वाटतो तसं ते भडकत जाते, अग्नी पेटत जाते. एखादं समजा गवताची गंजी आहे, त्याला कितीही वारं लागू द्या ते शांत होईल का? नाही होणार. त्याच पद्धतीनं तथागत गौतम बुद्ध सांगतात की माणसाची जर तृष्णा एकदा सुरू झाली की त्याची तृष्णा इतकी वाढत जाते, इतकी आशक्तीने वाहते की त्याचा आत्मा किंवा त्याचं मन हे शांत होत नाही. म्हणून ते एक शेवटी त्याचं उत्पन्न जे आहे ते दुःखामध्ये येतं. या जगात दुःखासारखी सुखासारखी दुसरी आपत्ती नाही. लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणजे काय हे समजले की असत्याची भीती वाटू लागते. जर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा करेल? मग हे जर माणसाला कळालं की कडे एखादा याच्यामुळे टेन्शन उत्पन्न व्हायला, आपल्याला शरीराकडे वेळ देता येणं झाले आणि एखादा जर समजा अटॅक येऊन गेला त्याला, तर ते सरळ याच्या मागं सोडून ते व्यायामाच्या नादी लागणार नाही का? म्हणजे खरं काय खोटं काय जो पण त्याला आयडेंटिफाय होणार नाही, कळणार नाही त्याला आयुष्य म्हणजे काय. कारण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचं आयुष्य किती असते बघा. कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर फक्त 20 वर्षांचं आयुष्य असतं. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. एक माणसाचं जर अवरेजली एज आपण 70 पकडूयात, एक अवरेजली एज 70 पकडूयात, 70 मधलं 50% म्हणजे 23 वर्ष त्याची झोपण्यातच जातात. 33% त्याचे झोपण्यामध्ये जातात, पूर्ण झोपण्यामध्ये. दिवस रात्र जर पकडलं तर त्याचे तेवढे झोपण्यामध्ये जातात. आणि राहतात किती? जवळपास 20 वर्ष त्याचं शिक्षण आणि प्रशिक्षणात जातात. किती? 20 वर्ष त्याचे शिक्षण आणि प्रशिक्षणात जातात. आणि त्याच्यानंतर जे काही समजा त्याच्याकडे राहते किती उर्वरित आयुष्य? हे 47 वर्षाचं. 47 वर्षामध्ये त्याची जी काही विवाह जे आहे मुलं बालं यांच्याकडे म्हणजे लक्ष देण्यासाठी किंवा संपत्तीचं आपल्या कुटुंबासाठी उत्पन्न करून त्याला उपजीविकेचं साधन निर्माण करण्यासाठी हे त्याच्यामध्ये दिवस जातात. म्हणजे जवळपास त्याचे 57 वर्ष हे असेच निघून जातात. जवळपास 50 वर्ष असेच निघून जातात. जगतो म्हणजे खरं आयुष्य किती जगते? फक्त 20च कॅल्क्युलेशन जर केलं. 7 वर्ष नुसते मोबाईलमध्ये किंवा टाइमपास करण्यामध्ये जातात. असं 20-20-7 आणि 47 ते गणित आहे. म्हणजे ॲक्च्युली आपण जो सुखाचा जो उपभोग घेतो, प्रत्येकाने जर विचार केला जन्मापासून ते म्हणणं मरेपर्यंत, आपलं जर ऑडिट जर काढलं तर आपलं 50% आपण झोपतो, राईट. जे 20 वर्षापर्यंत आपण शिक्षण प्रशिक्षणामध्ये तेवढं आयुष्य जाते आपलं. त्याच्यानंतर आपलं लग्न होते, बायकोचं टेन्शन, मुलाचं टेन्शन, शिक्षणाचं टेन्शन ह्याच्यामध्ये जाते. मग आपण जे ही मरमर करतो, या मरमरीचा आपल्याला लाभ किंवा त्याचं सुख कधी मिळते आपण स्वतःहूनच विचार करायचा. याच्यामध्ये ग्रह कलर किती होतात आणि काय किती होतात हे आपण स्वतःच करायचं. म्हणजे आपण रिअल लाईफ हे किती जगतो आणि कशा पद्धतीने जगतो ह्या पद्धतीचं जगायचं. म्हणून तथागत गौतम बुद्ध सांगतात की तुम्ही स्वतःला प्रश्न करा की तुम्ही खरंच श्रीमंत आहात का. ही एक छोटीशी त्यांनी टेस्ट सांगितली की त्यांनी काय म्हणतात की जर तुमचं पंचेंद्रिय किंवा विषय जर व्यवस्थित असते आणि याचं जर अनुभूती तुम्हाला व्यवस्थित जर असली तर तुम्ही प्रत्येकानं स्वतःला विचार करायचा की तुम्ही श्रीमंत आहात का. मग त्यांचा मुद्दा तथागत पहिलं सांगतात की समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे, आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे आणि विश्वास हे सर्वश्रेष्ठ नातं आहे. राग, लोभ आणि द्वेष यातून मुक्त होणं हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. मग राग, लोभ आणि द्वेष कशातून उत्पन्न होतं बघा. तर तथागत गौतम बुद्ध सांगतात की प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा की त्याच्याकडे पारिवारिक संपत्ती आहे का. आता पारिवारिक संपत्ती म्हणजे काय? आपल्या रक्ताचे जे नाते आहेत, आपली बहीण असो, भाऊ असो, नवरा असो, बायको असो, सासू असो, सासरे असो, भाचे असो, भाची असो, हे एकत्रित राहतात का? चुलते असो, चुलत भाऊ असो, हे रक्ताचं जे नातं आहे हे एकत्र राहते का? कारण तथागत गौतम बुद्ध सांगतात ग्रह कलामुळे या दुःखात कधी उत्पन्न आहे. बघा, आता नवीन नवीन लग्न झाल्याच्या नंतर कुठलीही बायको एक 5-6 महिन्याचं व्यवस्थित राहते. नंतर आली की लगेच 6 महिन्याच्या नंतर डिफरेन्शिएशन सुरू होतात. सासू अशीच,
नवरा तसाच किंवा बहीण असेल. आणि ह्या पद्धतीनं मनात जे फाकत जातात त्याच्यामुळं ते एक सगळ्यात मोठं दुःखाचं कारण होते. आणि ही संपत्ती, कौटुंबिक संपत्ती एकत्र आहे काय, प्रेम जिव्हाळा आदर आहे काय, हाड हाडा सोबत राहत असेल, मांस मांसासोबत राहत असेल, तर पारिवारिक संपत्ती खरंच आहे का? जर समजा कितीही तुमच्याकडे श्रीमंत आहे आणि तुमची आई तुमच्याकडे नाही, तुमचे वडील तुमच्याकडे नाही, तुमचे भाऊ तुमच्याकडे नाही, तुमचे चुलते तुमच्याकडे नाही, कोणी घरात कोणी कोणाला बोलत नाही, हाड हाडासोबत राहते, मांसासोबत जर राहत असेल, तुमच्या श्रीमंतीला काय अर्थ आहे का? मग ही पारिवारिक संपत्ती आहे का तुमच्याकडे? एक सामाजिक दृष्टिकोनातून जीवन जगण्यासाठी पारिवारिक संपत्ती आहे का? मूलबाळ एकनिष्ठ आहेत का? पती पत्नी जवळ आहेत का? नसेल तर ही संपत्ती निर्माण करता येते. त्यासाठी आपलं मन मोठं करावं लागेल. दुसऱ्यांच्या चुका शोधण्यासाठी आपल्या चुका तपासाव्या लागतील आणि आपल्या चुका हे कबूल कराव्या लागतील. कारण दुसऱ्याच्या डोळ्यामधलं मुसळ सहज दिसते, परंतु स्वतःच्या डोळ्यात मुसळ दिसत नाही. म्हणून परिवारामध्ये राहत असताना तथागत गौतम बुद्ध सांगतात की भांड्याला भांडे लागत असतात, परंतु ह्या जे ग्रह कलह जे होतात, कौटुंबिक जे वाद होतात, आणि आता बघितलं आपण कारभाराचं, आता सध्या सुद्धा टीव्हीवर उदाहरण सुरू आहे. 3 मुली होत्या, श्रीमंत माणूस होता, शेवटी अंत्यविधीला सुद्धा मोबाईलवरून तिनं टाटा बाय केला. फक्त 5,100 रुपये त्या स्मशानभूमीमध्ये पाठवले आणि तुम्हीच कळकरा आमच्याकडे वेळ नाही. त्या जन्मदात्या बापाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणाऱ्या आईला काय वेदना झाली असते? जर आपल्या रक्ताचं नातं आपल्या अंतिम विधीला जर उपस्थित नसेल, केवढं मोठं दुःख आहे. हे तथागतांनी 2,500 वर्षापूर्वी सांगतो, मी सांगत नाही, आपण पाहतो डे टू डे लाईफमध्ये. म्हणून ह्या गोष्टी का उत्पन्न होतात याचं कारण शोधलं पाहिजे. याची कारण मीमांसा केली पाहिजे की ही पारिवारिक संपत्ती का निर्माण करता येत नाही. दुसरी जी गोष्ट तथागतांनी सांगितलेली आहे की ती भोग संपत्ती. प्रत्येकाकडे पैसा, गाडी, बंगला, शेती, नोकरी, व्यवसाय इत्यादी दारिद्र्य राहता कामा. बाबासाहेबांनी सुद्धा दारिद्र्य जीवन जगा असं सांगितलं नाही. तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा दारिद्र्य जीवन जगा असं सांगितलं नाही. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्य परिवाराच्या उपजीविकेसाठी संपत्ती उत्पन्न करणारं त्यांच्याकडे साधन असलं पाहिजे. प्रत्येकानं कुठला ना कुठला हा व्यवसाय केला पाहिजे. घरामध्ये आर्थिक सहकार्य केले पाहिजे. घराची आर्थिक परिस्थिती ही वाढवता आली पाहिजे असं तथागत गौतम बुद्ध म्हणतात. केवळ आणि केवळ बापाच्या संपत्तीवरच ऐशआराम करणारे नसावे, कंगाल नसायला पाहिजे असे तथागत गौतम बुद्ध सांगत नाहीत. भीक मागण्यापैकी नसावे, स्वतः कमावणारे असावे. याला भोग संपत्ती म्हणतात. कारण एवढी 10,000 1,000 नांगरत चालेल एवढी सुद्धोधन राजाकडे प्रॉपर्टी होती. केवळ बाबाच्या प्रॉपर्टीवर तर डिपेंड नाही राहिले. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा जीवन जगत असताना प्रत्येक कुटुंबानं एक तर वडिलाच्याच प्रॉपर्टीवरती तुम्ही हे करू नका, जीवन आपलं व्यतीत करू नका. जीवन जगण्यासाठी काहीतरी हातपाय हलवा, 4-2 रुपये कमवा, वडिलांना आणून द्या. आर्थिक कुटुंबाला तुमचं सहकार्य करा, जेणेकरून तुमचं कुटुंब मोठं होईल, तुमची आर्थिक प्रगती होईल. आणि अशा पद्धतीने तुमचे जे म्हणजे कालांतराने तुमची प्रगती होणार आहे आणि तुम्हाला जे दुःखाची प्राप्ती होणार आहे अशा पद्धतीचे व्हा. कारण 1,000 म्हणजे एवढी प्रॉपर्टी, एवढे राजवाडे सोडून सुद्धा हा सिद्धार्थ घर त्याग करण्यासाठी चालला. कशासाठी? तर तुमच्या प्रश्नाची ही उकल करण्यासाठी. आणि अशा पद्धतीचं म्हणजे भोग संपत्ती ज्याच्याकडे आहे प्रत्येकाने विचार करायचा की आपल्या घरातले आपण आयते भाकरी खाणारे आहोत, मोडणारे आहोत आईवडिलांच्या ह्याच्यावर, की काही 4-2 रुपये आपण कमी करणार आहोत, किंवा नवरा जर कमवून नका असेल आपला खरंच त्याला आपण सहकार्य करणारे आहोत का, किंवा घरी आल्या कॅसेट सुरू करणारे आहोत का, यापैकी आहोत का, ही चिंता आणि मनन करण्याची गरज आहे ह्या निमित्तानं. कारण वर्षावासामध्ये प्रत्येकानं शुद्धी ही झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येकानं पाप क्षालन किंवा आपली कबुली दिली पाहिजे. मागच्या वेळेस पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्या आयुष्यमान उभारे साहेबांनी आपल्या खंदारी महिला एकदम धन्यवाद दिले, अभिवादन केलं. कशामुळे केलं? विसरलेत का ते? कारण स्टार्टिंग त्यांच्यापासून झालं. पण आज जे वैभव आहे, ज्यांचं बोट धरून त्यांनी समोर गेलेत, त्यांनी विसरलेत का? आज ते फॉर्च्युनरमध्ये फिरतात, 100 गाड्या आहेत, परंतु आजी दिसल्या ते भावातूर झाले, बाहेरून फुलं आणले, सगळ्याच्या समोर माईकमध्ये त्यांनी कबुली दिली. आणि ही जी आहे टेंडन्सी, ही जी आहे त्यांना मन म्हणजे खूप श्रीमंत होते, याला पैशाची गरज नाही लागत हो, पैशाची गरज नाही लागत. आणि हीच श्रद्धा जेव्हा त्यांनी व्यक्त केली त्या माईचं मन किती भरून आला असतं, तिला किती करोड रुपये भेटले असते सांगा बरं.
म्हणजे ही म्हणजे पैशामध्ये याची तुलना होऊच शकत नाही. म्हणून ही जी संपत्ती आहे अशा पद्धतीची ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यानं बिलकुल आरोग्य संपत्ती सुद्धा सांभाळायला पाहिजे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. कारण समजा आपल्याकडे करोडोची संपत्ती आहे. आता माझ्याकडे समजा कारखाना आहे, शुगरचा कारखाना आहे आणि डॉक्टरनं शुगरची बिमारी सांगितली, खाता येते का? नाही खाता येत. माझ्याकडे खूप 4 एकरचं गार्डन आहे, परंतु चलायलाच पाय नाही, पॅरालिसिस झाला, बीपी आहे, हायपरटेन्शन आहे, काही उपयोग आहे का? म्हणून आरोग्य परमालाभ. तथागत गौतम बुद्ध काय सांगतात? आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे, समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. म्हणून ही आरोग्य संपत्ती सगळ्यात महत्वाची आहे. नाहीतर पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे आणि पण आरोग्यात नसेल तर साखर कारखाना जरी असता, शुगर फॅक्टरी जरी असते, गार्डन जरी असलं आणि पायच जर नसते तर काय उपयोग? आहार विहारावर लक्ष देणे, दक्षतेने ठेवणे, सकाळी उठून व्यायाम करणं, तरच भोग संपत्तीचा उपयोग करू शकतो आपण. कारण स्टेप बाय स्टेप परिवार जर व्यवस्थित असला आपली भोग संपत्ती जमा झाली, भोग संपत्ती जर व्यवस्थित झाली, प्रॉपर्टी आली आपल्याकडे, पण प्रॉपर्टी सोबतच कोणती संपत्ती पाहिजे आपल्याकडे? तिचा उपभोग घेण्यासाठी शारीरिक संपत्ती पाहिजे. म्हणून परिवार पहिले स्ट्रॉंग, एकदम ज्या पद्धतीने आपल्या उभारण्यासाठी पूर्ण फॅमिली स्ट्रॉंग आहे ह्या ठिकाणी आणि त्या व्यवसाय करून त्यांनी स्ट्रगल करून हे व्यवस्थित केलेलं आहे. म्हणजे भोग संपत्ती सुद्धा आलेली आहे, त्याच पद्धतीनं शारीरिक संपत्ती सुद्धा सगळ्यांकडे आहे. म्हणजे अशा पद्धतीचं स्टेप बाय स्टेप म्हणजे दुःखाचे कारण मीमांसा तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे. त्या गोष्टीनं म्हणजे ते आपल्याला लक्षात येईल. म्हणून एक विधान आलेलं आहे, युक्त आयुर्वेरस्य युक्त चेष्टस्व कर्मसु युक्त स्वप्नाव बुद्धशे योग भवती दुःखा. म्हणून तुमच्याकडे किती जरी प्रॉपर्टी असली आणि किती जरी तुमचा परिवार स्ट्रॉंग जर असला, जर समजा आरोग्य समजा उत्तम जर नसतं त्या प्रॉपर्टीला अर्थ होत नाही. अशा पद्धतीचं हे या ठिकाणी म्हणजे वर्णन आलेलं आहे. कारण आरोग्याशिवाय काहीच नाही. कारण जेव्हा आता लता मंगेशकर मरली बघा, 40,000 करोड रुपये तिची प्रॉपर्टी होती आणि मरता मरता तिनं सांगून गेले की मी एवढी आयुष्यामध्ये कमाई केली. बजाज कंपनी पार्ले बिस्किटचा मालक मागच्या महिन्यामध्ये वारला, कितीतरी प्रॉपर्टी त्याची होती आणि त्यांनी शेवटी शब्द म्हणून गेले की मी आयुष्यभर कमवूनच राहिलो, परंतु मी माझ्या शरीराचे 44व्या वयामध्ये मी माझा हा देह सोडून जात आहे. ह्या कमवलेल्या संपत्तीचं मी काय करू? जेव्हा सिकंदर राजाला सुद्धा हाच प्रश्न पडला होता. सिकंदर राजाने पूर्ण स्वारी केली होती की जग जिंकलं होतं, पूर्ण जगावर जग जिंकलं होतं, परंतु जेव्हा त्याला वयाच्या 30व्या वर्षी बिमार पडला, 30व्या वर्षी बिमार पडल्याच्या नंतर जगातले जेवढे काही डॉक्टर हाकीम होते त्यांनी एकत्र केल्याच्या नंतर ट्रीटमेंट करायला लागले, परंतु ही अशी एक वेळ कंडिशन आली की ती ट्रीटमेंट त्यांना वाचू शकली नाही. म्हणून त्यांनी 3 इच्छा व्यक्त केल्या की मी मेल्याच्या नंतर माझे जे ताबूत आहे, प्रेत आहे किंवा हे आहे, याला पहिले डॉक्टर किंवा हाकीमांनी खांदा द्यावा. आणि त्या हाकीमांनी खांदा दिला. कशामुळं? की जगातील लोकांना कळाव दुःख प्रत्येकाला आहे. दुःखाचा डॉक्टर जगात कुणीच नाही. दुःख तुम्ही आता दीप भव, तुम्ही तुमच्या स्वयंप्रकाशानं तुम्ही ते म्हणजे त्याच्यावरती हे पाडू शकता, दूर करू शकता. हे लोकांना कळू द्या की बिमार म्हणजे तुमच्या डॉक्टर किती जरी मोठा असला तुम्हाला वाचू शकत नाही जगात. कारण शेवटी मरण हे सत्य आहे, मरण हे अत्यंत सत्य आहे. हे तथागताचा सिद्धांत 2500 वर्षापूर्वीचा सिद्धांत आहे. दुसरी गोष्ट अशी सांगतात की मी जेव्हा माझं प्रेत जाईल तेव्हा माझे दोन्ही हात त्या ह्याच्या हाती उघडे असले पाहिजे, त्या प्रेताच्या बॉडीवरती असे उघडे असते, जेणेकरून लोकांना कळाव की मी जातानाही काही घेऊन नाही आलो आणि येतानाही काही नाही आणलं मी सोबत, आणि सोबत मग जाताना काही घेऊन जात नाही. हालाकी एवढं जग निघणारा राजा, हे लोकांना कळाव की माझे उघडे हात, नंगे हात आहेत, बघा मी काही घेऊन जात नाही, माझा देह चाललाय, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, सगळं गावभर मी हे पसरवतो तरी मला वाचू शकले नाही. म्हणून बघा मी हे लोकांना कळाव आणि लोक सुधराव या दृष्टिकोनातून सांगितलंय. आणि तिसरी गोष्ट इच्छा केली की माझी जी काही जेवढी संपत्ती आहे ती पूर्ण नगरमध्ये वाटून टाकायची, पूर्ण रस्त्याने विचारून द्या, ज्याला न्यायची त्यांना नेऊ द्या. आता जरी तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर ही सिकंदर राजाची इच्छा एक म्हणजे लोकांना दिशादर्शक करू शकते. म्हणून मित्रांनो, आरोग्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. आरोग्य परमालाभा ही कथाकथाची वाणी आहे, हे काय मी सांगत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आपल्याला ही कथा आहे. आणि चौथी गोष्ट सांगली तर ठीक आहे, आपल्याकडे शरीर आहे समजा आणि आपल्याकडे शील संपत्तीच जर नसली, आता खूप पैसा आहे, घरात सगळेच दारुडे, काय अर्थ आहे का? घरात सगळेच खोटे बोलणार आहेत, त्याला काय अर्थ आहे का?
सगळेच व्यभिचारी प्रवृत्तीचे, स्वराचारी प्रवृत्तीचे, त्याला काही अर्थ राहील का? किंवा हिंसा करणाऱ्या प्रवृत्तीचे त्याला काही अर्थ राहील का? म्हणून शील संपत्ती ही सगळ्यात मोठी. प्रत्येकानं चेक करायचं की माझ्या घरामध्ये दारू पिणारा माणूस आहे का? चला, लहान्यापासून मोठ्यापर्यंत घरी गेल्या गेल्या चेक करायचं. लहान लेकरू कोणतं तंबाखू खाते का? पुडी खाते का? गांजा पिते का? मटका लावते का? खोटं बोलते का? 4-4 घंटे रात्री बेरात्री फिरते का? चोऱ्या करते का? विनाकारण कोणाच्या कोंबड्या चोरते का? हिंसक म्हणजे कायावाच्या मनाने, नुसतं प्राणी हत्या नाही तर काय एखादी शिवी जरी देणे तरी ती सुद्धा हिंसा आहे. किंवा एखादं कोणी जाऊ लागलं, समजा एखाद्या बाईला समजा ती पटत नाही, नाक वाकडं केलं, ती सुद्धा एक काही हिंसा आहे. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, किंवा एखादं खोटं जर बोलत असाल, तुम्हाला सत्य वाटत असाल आणि तुम्ही खोट्याचं जर समर्थन करत असाल, ती सुद्धा तुमची शील संपत्ती तुमच्याकडे नाही. हे तथागत गौतम बुद्ध सांगतात. म्हणून सदाचारी नैतिकता आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. आपण नैतिकतेनं राहिलो पाहिजे. काया वाचा आणि मनावर आपला संयम असला पाहिजे. शील संपत्ती असायला पाहिजे. धन दौलत असून सुद्धा सदाचारामुळे जर फरक पडत नसेल, शील हा सर्वात मोठा दागिना आहे. त्यामुळे सवय स्थैर्य येते. शील चांगले नसेल तर जेलमध्ये दिवस काढावे लागतात. चारित्र्य संपन्न श्रीमंत असणे, शीलवान व्यक्ती प्रसन्न चित्ताने वावरत असते, अशा पद्धतीचं शुद्धोधन राजाला तथागत गौतम बुद्ध सांगत असते. कारण हा जो ग्रहकला आहे, हे ग्रहकलनाचे जे कायावाच्या मनाने ज्या लोकांच्या मनामध्ये उत्पन्न होतात, ह्या गोष्टीची मला कारणमीमांसा शोधली पाहिजे की कशामुळे व्हायले, काय मुळे व्हायले. म्हणून राजन, माझं हे एखाद्या विषारी सापाचं सुद्धा मला भय वाटत नाही, पण हे जे विशेष कशामुळे उत्पन्न होतात, कारण आपण नंतर बघणार आहोत तपोचे ब्रह्मचर्याचे आरी सच्चान दशन निब्बाण सचक्रियाचे एकदम मंगल होतं. त्याच्यामध्ये सविस्तर आपण स्टेप बाय, कारण 3 महिने जे आपलं हे समजून घेण्याचंच साठीच आपण या ठिकाणी धार्मिक चर्चा करण्यासाठीच आपण या ठिकाणी ही सुंदर अशी परवानगी आपल्यासाठी लावली. तर चौथी कोणती आहे? प्रत्येकाने कॅल्क्युलेट करायची, शील संपत्ती आहे का. आणि 5वी जी संपत्ती सगळ्यात सांगितलेली आहे की दृष्टी संपत्ती. म्हणजे डोळ्याने दिसते ती वेगळी दृष्टी, आणि सत्याला सत्य मानणे, पापाला पाप समजणारी दृष्टी, साराला सार मानणारी दृष्टी, अशी संपत्ती ज्याच्याकडे आहे, किंवा पाहण्याचा दृष्टिकोन आहे, ज्याच्याकडे सम्यक दृष्टी आहे, सम्यक वाणी आहे, सम्यक संकल्प आहे, अशा प्रवृत्तीचे जे माणसं असतात, किंवा ह्या गोष्टी ज्या असतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या माणसाकडे आहे ते जगातला माणूस बिल क्लिंटनपेक्षाही श्रीमंत आहे. असं मी नाही, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की त्याचा पारिवारिक संपत्ती, पारिवारिक सगळं एकत्र आहे का, सगळे कमवते आहेत का, त्यांची आरोग्य संपत्ती व्यवस्थित आहे का, त्यांच्याकडे शील संपत्ती आहे का, आणि ते साराला सार, खऱ्याला खरं मानतात का, नाही तर खोट्याला करून कोणाच्या मुंड्या मोडून पुढे जातात का, ह्या गोष्टीचं त्या ठिकाणी हे करत असतात. आणि अशा पद्धतीचं सांगत असताना ह्या ज्या गोष्टी तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आहेत, तर ह्या मित्रांनो आपल्याला सूक्ष्मरीतीने या ठिकाणी आपण समजून घ्या. कारण बिंबिसाराला जे उत्तर दिलेले आहे ते अतिशय सूक्ष्म रीतीने या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण त्या गोष्टी सगळ्याच बघणार आहोत, आणि सगळ्या गोष्टीचं निराकर, प्रश्नाचं बुकल तुमच्या मनातल्या जोपर्यंत अंधश्रद्धा, किंवा जोपर्यंत तुमचे माइंड सेट होणार नाही, तोपर्यंत तुम्ही अंधश्रद्धेकडे वळणार, म्हणजे अंधश्रद्धेपासून मुक्ती होणार नाही. कारण आम्ही बरेच जण पाहतो आपल्या समाजात दाबून जेबीम खातात, आणि बाकी सगळे सण सुद वाऱ्या, येतो बाबा रेवारी, त्या तिकडं गर्दी, ही काय कामाची सांगा. कारण किच्चो मनुष्य पटी लाभो, किच्चो मज्जान द्वित, तथागताची जी पहिली वाणी, मनुष्याचं जिवंत राहणं खूप कठीण आहे. बुद्धाचं ज्या पद्धती उत्पन्न होणं खूप कठीण आहे. कारण त्याच पद्धतीनं हा जो सद्धम्म, आता तुम्ही एवढ्या कष्टाने या ठिकाणी आलात, सद्धम्म श्रवण करणं सुद्धा फार कठीण आहे. कारण बुद्धाचं तत्वज्ञान हे एक महान अथांग महासागर. म्हणून आपण या ठिकाणी 12-15 लोकांची टीम लावली. तुम्ही रोजच्या रोज अभ्यास करून या, तुम्ही जेवढं काही तुम्हाला चिंतन नाही बाबासाहेब, कारण आपण प्रस्तावनेमध्ये बघितले की हे कोण्या एका माणसाचं सांगणं किंवा समजून घेण्याचं कार्य नव्हे. एवढं मोठं हे अथांग, अथांग शब्द वापरलाय, अथांग महासागराची सगळी ह्या ग्रंथाची विस्तृती आहे. म्हणून आपण ह्या गोष्टी आपण ह्या निमित्तानं आपण प्रत्येक दिवशी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि आपल्या तुमच्या जिंदगीतला हा जो सुवर्ण क्षण आहे तथागताचा धम्म समजून घेण्याचा, जास्तीत जास्त आपण संख्येने उपस्थित राहून ज्या पद्धतीने एक एक बीट बिंबिसार आणि जे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलंय त्या गोष्टीचा त्याच्यामध्ये सगळं सारांश रूप आलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आपण रोजचे जसे वेळ आपला राहील, शेवटचे 5 मिनिट राहिले, त्या पद्धतीने आम्ही म्हणजे सांगण्याचं या ठिकाणी प्रत्येक टीम या ठिकाणी सज्ज आहे. फक्त तयारी लागेल आपल्या उपस्थितीची. जास्तीत जास्त संख्या वाढवा.
जे श्रद्धावान उपासक आहेत त्यांना जास्तीत जास्त विहाराकडे वळवा. कारण कशामुळे बघा, ह्या जगामध्ये दोन प्रकारचे प्राणी राहतात, एक हिरव्या जंगलामध्ये आणि एक छताच्या जंगलामध्ये. हिरव्या जंगलातले जे प्राणी असतात ते अतिशय हिंस्र असतात बघा. जेव्हा सर्कसीमध्ये नेल्याच्या नंतर तो ट्रेनर काय करतो की त्याला शिकवतो. मग शिकवल्याच्या नंतर ते वाघ असो, सिंह असो, हत्ती असो, चाबुकनुसार दुरून दाखवून जिथं बस म्हणला तिथं बस. म्हणून आपलं हे जे विहार आहे हे एक ट्रेनिंग सेंटर आहे. ही एक सर्कसीमधले ट्रेनर आहेत 10-15 लोक. आपल्या बाबासाहेबांनी, आपल्या तथागत गौतम बुद्धांनी ज्या काही गोष्टी सांगितल्यात, पोट तिळकीनं जवळपास जोंधळे साहेब मागच्या 10-15 वर्षापासून त्यांचा पूर्ण अभ्यास आहे. बाजारामध्ये व्यवसाय करून ते करतात. वसंतराव खिलारे फोटोग्राफरचा व्यवसाय, परंतु धम्माच्या बाबतीत त्यांचा एवढा डीप अभ्यास आहे, पोट तिडकीने सांगतात. परंतु शोकांतिका अशी आम्ही डे टू डे मध्ये पाहतो, जिथं वाचन असते 4-2 पोट तिडकीनं सांगते, ऐकणाऱ्या मथाऱ्या कोथाऱ्या ऐकतात आणि सोडून देतात. म्हणजे हे जे ज्ञान आहे हे काय फुकट मिळून दिले नाही बाबासाहेबांनी. म्हणून विनंती आहे, आपल्याला जंगली प्राणी बनायचे की सर्कशीतले प्राणी बनायचे. सर्कशीत म्हणजे आपलं विहारात आपल्याला माणसं घडवणारं सेंटर असतं. विहार म्हणजे संस्कृती प्रदान करणारं सेंटर असतं. विहार म्हणजे सदाचारात भर पडणारं म्हणून हे असते. बघा, आता ज्यांच्याकडे सवयी सुटल्यात, माणसं जी शांत झाली, एकदम शांतच होती. जे मनाच्या कलुषित झाले, द्वेष नष्ट झाले, माणसाचे कमीच होतील. त्याच्यामुळं माणसाचं मन हे चांगलं प्रफुल्लित करण्यासाठी आपण ह्या आपल्या जो काय आपण 3 महिन्याचा हा सेटअप लावलेला आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या. आणि अशाच पद्धतीनं जास्तीत जास्त संख्या तुमची जर राहिली तर म्हणजे आम्हाला सुद्धा सांगायला उल्हास येईल. आम्हाला सुद्धा जास्त अभ्यास करून बाबासाहेबांचं, गौतम बुद्धाचं जे काही तत्वज्ञान, आपल्याकडे ॲडव्होकेट जाधव साहेब आहेत बघा, एवढे मोठे सिनियर वकील आहेत. संविधान बाबासाहेबांनी एवढं करून ठेवलंय, असं नाही ऐकलं संविधानिक दृष्ट्यातून सगळं पंचशिलावर त्यांनी कलम टाकलेली. म्हणून भारत बौद्धमय तेव्हाच केला बाबासाहेबांनी. परंतु गरज आहे आपल्या समाजाची घडी विस्कटलेली परत बसवायची. कारण ही घडी फार विस्कटलेली. फक्त ही घडी उकलती आपली 14 एप्रिललाच, किंवा एखाद्या सणासुदीलाच, किंवा ग्रंथ समाप्तीलाच, किंवा एखाद्या पौर्णिमेला. म्हणून ही रीत जर बसवायची असेल मित्रांनो, आपण ह्या गोष्टीचं सहकार्य करा. सर्वांनी आल्याबद्दल धन्यवाद. शेवटची सर्वांनी हात जोडा. भवतु सब मंगलम, रक्षन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन, सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलम, रक्षन्तु सब देवता, सब धर्मानुभावेन, सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलम, रक्षन्तु सब देवता, सब संघानुभावेन, सदा सन्ति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा सर्वांचे धन्यवाद. हे घ्या.